महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रणजित सिंह निंबाळकरांना चौकशीच्या कक्षेत आणा, अंधारेंची मागणी। महिला आयोग अध्यक्षांना आवरा, त्या निंबाळकरांची बाजू घेत आहेत। रुपाली चाकणकरांवरही हल्लाबोल। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी SIT स्थापन करा, प्रकरणाची सखोल चौकशी करा, आमदार सुरेश धस यांची मागणी। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात मोठा पुरावा हाती, निलंबित PSI गोपाल बदने आणि प्रशांत बनकरचं कनेक्शन समोर। डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वी बदने आणि बनकरची बराच वेळ व्हॉट्सअप कॉलवर चर्चा। आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचा घणाघाती टोला। आदित्य ठाकरेंच्या प्रेझेंटेशनची उडवली खिल्ली, आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी होऊ नये, फडणवीसांचा उपरोधिक सल्ला। दिल्लीतला अॅनाकोंडा मुंबई गिळायला आला होता, उद्धव ठाकरेंची अमित शहांवर टीका। तर उद्धव ठाकरे अजगर बावनकुळेंचा पलटवार, अॅनाकोंडा गेली 25 वर्ष BMCच्या तिजोरीवर विळखा घालून बसलाय, शिंदेंचा निशाणा। अमित शहा यांच्या कुबड्यांच्या वक्तव्यावरून राजकीय वादंग, गरज सरो वैद्य मरो ही भाजपची नीती, संजय राऊतांची टीका। शिंदे अजितदादांनी राजीनामा द्यावा, राऊतांचं आव्हान। 1 नोव्हेंबरच्या विरोधकांच्या मोर्चासाठी मुंबई आझाद मैदान पोलिसांना पत्र, बाळा नांदगावकरांकडून मोर्चा आणि जाहीर सभेबाबत परवानगीसाठी पत्र। निवडणूक आयोगाच्या अनागोंदी कारभाराविरोधात 1 नोव्हेंबरला मोर्चा। पुणे जैन बोर्डिंग प्रकरणाची पुढची सुनावणी 30 तारखेला होणार। गोखले बिल्डर आणि ट्रस्टच्या वतीनं प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात येणार। प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यानंतर धर्मादाय आयुक्त देणार निकाल। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा महाएल्गार, नागपूर हैदराबाद महामार्गावर चक्काजाम, कर्जमाफी घेतल्याशिवाय माघार नाही। बच्चू कडू यांच्याकडून सरकारला बुधवारी दुपारी 12 पर्यंतची मुदत। राज्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना 21,000 कोटींचं पॅकेज देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। 11,000 कोटींच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाला कॅबिनेटमध्ये मंजुरी। शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश नाहीत, राज्य सरकारचं स्पष्टीकरण। केवळ शेतकरी देत असलेल्या रकमेचं ऑडिट करण्याचे आयुक्तांना आदेश। मंत्री संजय शिरसाटांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, रायगडमधील सरकारी जमिनीतून काहींनी आर्थिक फायदा घेतल्याचं वन विभागाचं पोलिसांना पत्र। रिअल इस्टेट डेव्हलपर्सवर कारवाई करण्याची मागणी। मेट्रो 3 ॲक्वालाईनवरील स्थानकांच्या नावांवरून काँग्रेसचं आंदोलन, मेट्रो स्थानकाला नेहरूंचं नाव न दिल्यानं काँग्रेस आक्रमक। खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। पुण्यामध्ये SRSचा 763 कोटींचा TDR दरोडा पुढारीमुळे उघड। पुढारीच्या वृत्तानंतर गृहनिर्माण विभागाकडून TDR प्रक्रियेला स्थगिती। SRAनं तत्कालीन CEO आणि 2 बड्या बिल्डरांवरती काय कारवाई होणार याकडे लक्ष। पुणे न्यायालयानं रवींद्र धंगेकरांना बजावलं समन्स, 7 नोव्हेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश। निलेश घायवळ प्रकरणी उद्योजक समीर पाटलांवर आरोप केल्यानं धंगेकरांना कोर्टाची नोटीस। निलेश घायवळच्या अटकेसाठी पुणे पोलिसांचे लंडन उच्चायुक्तांना पत्र, तर घायवळ कुटुंबाच्या नावानं जामखेडमध्ये कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी। 50 कोटींची जमीन फक्त 1,25,00,000 रुपयांमध्ये खरेदी। 8व्या वेतन आयोगाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, बेसिक वेतन हे 18,000वरून 44,000 होण्याची शक्यता। 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह 65 लाख पेन्शनधारकांनाही लाभ मिळणार। छठपूजेच्या कार्यक्रमादरम्यान फटाके फोडण्यावरनं वाद, 2 गट भिडले, आपापसात फ्रीस्टाईल हाणामारी, कल्याणमधला व्हिडिओ व्हायरल। नाशकातील प्रमोद महाजन उद्यानातील वस्तूंचं नुकसान, 2च दिवसांमध्ये अनेक वस्तूंची मोडतोड झाल्यानं उद्यान 2 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय।
सोनं आणि चांदी के दरामध्ये मोठी घसरण. सोन्याचे दर 5,000 रुपयांनी घसरले. सोनं प्रति तोळा 1,21,000 रुपयांवर, तर चांदी प्रति किलो 1,49,000 रुपये. किल्ले रायगडावरील 50,000 रुपये वीज बिल 9 महिन्यांपासून थकीत. वीज महामंडळाच्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे वीज प्रवाह अद्यापही सुरू. कोल्हापूरमध्ये शिवशस्त्र शौर्य गाथा मराठाकालीन शस्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन. प्रदर्शनामध्ये लंडनमधून आणलेली शिवरायांची वाघनखं पाहायला मिळणार. छत्रपती शिवरायांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त आयोजन. मोंता चक्रीवादळ आंध्र प्रदेशात समुद्र किनाऱ्यावर धडकणार. महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशसह 9 राज्यांमध्ये 3 दिवस पावसाची शक्यता. आंध्र प्रदेश आणि ओडिसामध्ये रेड अलर्ट.